अमरावती शहरातील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर आता महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमण कायम राहिल्याने महापौर, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करत सीमांकन आणि मोजमापाचे आदेश दिले आहेत। मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आता मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। मौजा जेवड येथील सर्वे क्रमांक 27/2 मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। यापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा आणि निर्देश देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने आता प्रत्यक्ष कारवाईची तयारी सुरू केली आहे। गुरुवारी महापौर श्री चंद तेजवानी यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी संयुक्त पाहणी केली। या पाहणी दरम्यान अतिक्रमित जागेची सद्यस्थिती, बांधकामाचे स्वरूप आणि उपलब्ध शासकीय अभिलेखाची तपासणी करण्यात आली। यासोबतच महसूल आणि अभियांत्रिकी विभागाला जागेचे अचूक मोजमाप आणि सीमांकन करण्याचे आदेश देण्यात आले। प्रशासनाच्या माहितीनुसार सीमांकनाचा अहवाल प्राप्त होताच नियमानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई तातडीने करण्यात येणार आहे। श्रीकृष्ण मंदिर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते। मंदिरालगत झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या। याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसर मोकळा करून भाविक आणि नागरिकांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक आणि शासकीय जागांवरील अनधिकृत अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही। शहरातील इतर सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणावरही याच पद्धतीने कठोर कारवाई केली जाईल। त्यामुळे आता सीमांकन आणि मोजमाप पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्ण मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम कधी सुरू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। श्रीकृष्ण मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली असून संयुक्त पाहणीनंतर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। सीमांकन अहवालानंतर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याने आता पुढील प्रशासनिक हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।